पेकते. भांडणं झाले वाटते तिकडे कोणाच तरी. मस्ती यायला जास्त आहे ना. अहो काय झालं, काऊन भांडवले? काय सांगू भाऊ, ही काठी त्या पक्क्याच्या पोराच्या प्रेमात पडली. आता त्याच्या संगच लग्न करायचं म्हणून राहिली. एक तर हिला मारतो मी, नाही तर मी फाशी घेतो आता. ओ माराच्या गोष्टी नका करू, मी समजून सांगतो हिला. तसं नाही, हिची टकली करते मी आता. मग पाय तिचा ठोक्याला पळून देतो का? बाळा असं काय त्या पोरात, त्याच्यासाठी तू तुझ्या मायाबापाच्या विरोधात जाऊ राहिली. तुम्हाला काय समजतं प्रेमाचं? बेटा आम्ही बी 10 लफडे केले, पण असे घर लोक नाही आणले. वा रे वा डॅडी, मी ते का पूर्ण डोळा मारत तुम्ही उलट टांगून मारलं होतं. ज्या पोरी शिकून लग्न करत नव्हतं त्या पोरी शिंग लग्न लावून दिलं. तुम्ही मस्त ज्या वहीत लफडे करेले. तुला इथं मार खायचाय का? ते असंच राहतं, जे पोरग चांगलं राहतं त्याच्या बापाने लय कांड करत राहते, आणि जो बाप लय चांगला राहतो त्याच्या पोराचे लय लफडे राहते. मुका बाई जरसा घरच्यावर पाय तो इकडे. अरे बाळा तो आहे माझ्या बाबाकडे पाय. रोज पाहिजे. अरे बेटा घराची इज्जत तो आहे आता ते. वा रे वा, जमाना